जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यात 7% कपात झालेली आहे। मेरीच्या निर्णयावर राजेश टोपेंनी नाराजी व्यक्त केली आहे। ऊर्ध्व भागातून येणारे पाणी 7% कपात करण्यात आलेला आहे आणि तसा निर्णय झाला। मराठवाड्यावर अन्याय करणारा हा निर्णय असल्याचं राजेश टोपे म्हणाले। जायकवाडी हा मराठवाड्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून 2.5 लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणणार आहे। ही जायकवाडी धरणाला खऱ्या अर्थानं मराठवाड्याची जीवनरेखा म्हटलं जातं आणि अशाच महत्वाकांक्षी जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या महासंचालकांनी घेतल्याचं माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकांनी घेतलेला आहे। तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा तर आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। आता या मेरीच्या जो ठराव पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावर सूचना हरकती घेण्यात येणार आहेत असं समजते। माझं मराठवाड्याच्या जनतेला सुद्धा आवाहन राहील, विनंती राहील की आपण सर्वांनी या ठरावाला विरोध करावा।